देवाने एखाद्याच्या हातात इतकी छान कला कशी काय दिली असेल हा प्रश्न मला ह्या भिंतीवरची पेंटिंग पाहून पडला. म्हणजे आपल्याला प्लेन पेपरवरती साधी ड्रॉइंग बनवायची म्हणली तरी 50 वेळा इरेज करावी लागते, तरीसुद्धा ती सरळ येत नाही. आणि हे तर भिंतीवर पेंट केलेलं आहे, हे याचं विशेष. यातले कलर्स, ड्रॉइंग, पेंटिंगमधले भाव अगदी सहज समजून येत आहेत. जेव्हा मी ही पेंटिंग बघितली तेव्हा बघतच राहिले. यातली फुलं, फुलांचे परागकण, यात पुढे एक माशाचे चित्र आहे. आजोबा आहेत, फुलांची माळ वाहणाऱ्या आजी आहेत. यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून असं वाटतं की हे समोर आपल्या समोर बसलेले आहेत. हे जे बघतोय ते हा पत्रा आहे आणि या पत्र्यावरती ही फुलं बनवलेली आहेत. म्हणजे इतकं छान कसं काय कोण बनवू शकतं याचा मला प्रश्न पडतो. इतकं परफेक्शन बघून थोडा वेळ स्वतःलाही हरवायला होतं. बऱ्याचशा चित्रांमध्ये मध्ये पिलर्स आलेले आहेत, तरी सुद्धा पेंटिंग कुठेही डिस्टर्ब झालेले नाही. त्याचं कंटिन्युएशन आपल्याला बघायला दिसते. मगाशी मी ज्या आजींचा उल्लेख केला त्या ह्या आजी. हे चित्र पाहून तर मला माझं बालपण आणि माझी आजीही आठवली. आपल्यापैकी बऱ्याच जणांचं बालपण हे असंच गेलेलं आहे आणि कदाचित आपली पिढी ही नशीबवान पिढी आहे आत्ताच्या पिढीपेक्षा, की आपल्याला आपलं बालपण हे आनंदात जगता आलं. आजी आजोबांचा सहवास लाभला, काका काकूचं प्रेम मिळालं, आई वडील तर आपल्यासोबत असायचेच. पण आता मात्र तसं नाही. या पेंटिंगमधील मुलाच्या चेहऱ्यावरचे कुतूहलाचे भाव हे स्पष्ट दिसत आहेत. इथे आपल्याला एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आपल्याला पेंटिंग बघायला भेटतील. म्हणजे एक हात आहे, त्याने अशा बर्डला फ्री केलेला आहे. यातून आपल्याला पक्षी वाचवा हा संदेश भेटतो. एन्व्हायरमेंटला टिकवायचं असेल तर बायोडायव्हर्सिटी ही टिकवायलाच हवी. हा मासा आहे, याला 3D इफेक्ट दिला आहे. म्हणजे असं वाटतं की आपण तोंडात जर बोट घातलं तर ते तोंडात जाईल. आणि हा मासा रडताना दाखवला आहे, कारण आपण जे समुद्रामध्ये किंवा नदी नाल्यांमध्ये जी घाण करतो, प्लॅस्टिक टाकतो, त्याच्यामुळे निश्चितच या प्राण्यांना त्रास होतो. आणि तो अगदी अचूकपणे या पेंटिंगद्वारे दाखवलेला आहे. पुढे प्लांटेशनचं किती महत्त्व आहे, प्लांटेशन करायला हवं, ट्रीज आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहेत हे सुद्धा दाखवलेलं आहे. हे स्पेसबद्दल माहिती देणारे आहे. मुलांना स्पेसबद्दल सुद्धा क्युरियोसिटी वाढावी यासाठी हे पेंटिंग्स आहेत. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आपल्याकडे प्लेन कॅनव्हास असतं तरीसुद्धा आपल्याला जमत नाही. या मुलाच्या पेंटिंगमध्ये 2 पिलर्स आहेत. म्हणजे त्याच्या डोळ्यांच्या नाकाच्या मध्ये एक मोठा पिलर आलेला आहे आणि जसं तुम्ही बघता इथे हा खाली एक आडवा पिलर आहे. तरीसुद्धा कुठेही पेंटिंग डिस्टर्ब झालेली नाही आहे. इथे शाळेच्या भिंतीवर पेंटिंग आहे म्हणून छोट्या छोट्या मुलांचे आयडियाज ह्या सगळ्या इथे शेअर केलेल्या आहेत. इमॅजिनेशन, मुलंसुद्धा ही पेंटिंग बघून इमॅजिनेशनमध्ये गेले असतील, कदाचित स्पेसमध्ये जाऊन पण आले असतील काही मुलं. इतकं छान ह्यांनी हे हुबेहूब रेखाटलेलं आहे. माझं तर हे सजेशन असेल की हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांसोबत बघा. त्यांना यातलं काय आवडतंय, त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे, त्यांचा कुठल्या गोष्टीकडे कल आहे याची थोडक्यात आयडिया येईल. इथे मोठी स्वप्ने पहा, मोठी मेहनत करा, हा मेसेज असा इतका छान पद्धतीने यांनी दिलेला आहे. महानगरपालिकेची ही आयडिया खरंच कौतुकास्पद आहे. विविध क्षेत्रात मुलांचा सहभाग हे असं ह्या पेंटिंगमध्ये सुचवलेलं आहे. इथे स्विमर तुम्हाला बघू शकता की स्विमरचं किती म्हणजे अक्षरशः मी ही पेंटिंग बघतच राहते. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण स्विमिंग करतो तेव्हा हीच पोझिशन असते आणि ते नाक तोंड हे सगळं कसं हुबेहूब रेखाटलेलं आहे. इथे हा बिचारा का उदास बसलाय हे मलाही सांगता येणार नाही. हा आदिवासी मुलगा आहे, ह्याच्या चेहऱ्यावर निरागसतेचे भाव, याची क्युरियोसिटी. इथे ही छोटंसं पिल्लू जसं काय समोर बसलेलेच आहे आपल्या आसपास. मुलं निरागस तर असतातच, पण त्यांच्या आयडियाही कमालीच्या असतात. म्हणजे जे टॅलेंट त्यांच्याकडे असतं ते आपल्याकडे नसतं. इथे कल्चर इथून पुढे प्रेझेंट केलेलं आहे. हे जे आजोबा आहेत हे असं वाटतं की समोरच आपल्या बसलेले आहेत. हे बघा,
इथे पोस्टमन आहे, भारतातली पोस्ट सेवा, त्याच्यानंतर मुंबईचा डबेवाला, हा ढोल, इथे पुढे दिवाळीचं चित्र बघायला भेटेल आपल्याला, गुढीपाडवा आणि पुढे दहीहंडी, असं वेगळेवेगळं त्यांनी खूप छान थीम केलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाचं स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचा हा प्रोजेक्ट आहे. हा QR स्कॅन करून तुम्ही पुढचे हे बघू शकता. ज्याने कोणी या पेंटिंग्स काढल्या आहेत त्यांना खरंच हॅट्स ऑफ. एवढं परफेक्शन बघून, एवढं ॲक्युरेट जे पेंटिंग जे काढलेले आहेत त्यांना खरंच त्यांच्या कलेला माझ्याकडून सलाम.